शिवराज राक्षेचा पराभव जर आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केला तर 1 कोटींचं बक्षीस देईल, हे विधान आहे रणधीर सिंह पोंगल यांचं. रणधीर सिंह पोंगल हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वस्ताद, कित्येक पैलवान घडवणारे आणि त्यांच्याच हाताखाली घडलेला एक पैलवान म्हणजे शिवराज राक्षे. तोच शिवराज राक्षे ज्याचा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मॅचच्या फायनलला पराभव झाला. शिवराजनं आपल्याबद्दल चुकीचा निर्णय दिला असं म्हणत रिव्ह्यू मागितला. तो रिव्ह्यू मिळालाच नाही आणि शिवराजनं रागाच्या भरात पंचांना लाथ घातली. त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात शिवराजवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली जाते. महाराष्ट्र केसरीच्या किताबाच्या लढतीवेळी सुद्धा वाद झाला. पंचांचा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत महेंद्र गायकवाडनं कुस्ती सोडली आणि पृथ्वीराज मोहोळला यंदाचा महाराष्ट्र केसरी घोषित करण्यात आलं. या कुस्तीनंतर महेंद्रच्या सहकारी मल्लांनी खुर्च्यांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा झाला. पण या दोन्ही पैलवानांसोबत मैदानात नेमकं काय झालं, या दोघांचा इतिहास काय आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बोलू डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेबद्दल. शिवराज यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मॅटवरची फायनल खेळला, जी होती पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध. कुस्ती अगदी घासून सुरू असताना पृथ्वीराजनं ढाक डाव टाकून शिवराजला खाली पाडलं. त्यानंतर पंचांनी शिवराज चितपट झाल्याचा निकाल दिला. शिवराजनं यावर आक्षेप घेतला. मग पंचांची कॉलर धरल्याची आणि त्यांना लाथ मारल्याची घटना घडली. या सगळ्या घटनेनंतर शिवराजच्या कोचने त्याचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केला तर 1 कोटींचं बक्षीस देण्याचं आवाहन केलंय. शिवराजच्या नावावर महाराष्ट्र केसरीचे 2 किताब आहेत. त्यानं महाराष्ट्राच्या बाहेरही कुस्तीची मैदानं गाजवलीत. पण त्याचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला? शिवराज यंदाच्या स्पर्धेत नांदेडकडून उतरला असला तरी त्याचं मूळ गाव पुण्यातलं राजगुरुनगर, खेड. वडील आणि आजोबा दोघंही पैलवान, त्यामुळं कुस्ती शिवराजच्या रक्तातच. पण शेतकरी कुटुंबाला एक पैलवान पोसणं, त्याचा खुराक सांभाळणं सोपं काम नसतं. शिवराजचे वडील काळूराम राक्षे यांची कुस्ती फक्त पैसे नाहीत याच कारणानं थांबली होती. पण आपल्या पोरावर त्यांनी तशी परिस्थिती येऊ दिली नाही. शिवराजच्या कुटुंबानं पोटाला चिमटा घेऊन त्याला पैलवान केलं. लहान वयातच लाल मातीच्या आखाड्यात उतरलेला शिवराज मागच्या 16 वर्षांपासून कुस्ती करतोय. त्याचं नाव पहिल्यांदा खऱ्या अर्थानं गाजलेलं ते 2021च्या नोव्हेंबर महिन्यात. राष्ट्रीय स्पर्धा सुरू होत्या. महाराष्ट्राची पोरं कमी वजनी गटात नाव आणि पदकं दोन्ही काढत होती. विषय राहत होता तो मोठ्या वजनी गटांमध्ये. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेव्हा महाराष्ट्रावर एक शिक्का बसलेला की इथं हेवीवेट पैलवान घडत नाहीत. कारण महान पैलवान मारुती मानेंनंतर हेवी वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान महाराष्ट्रात घडलेला नव्हता. ही कमी भरून काढायची संधी शिवराजकडे होती. पण समोर होते हरियाणाचे धिप्पाड आणि चपळ मल्ल. पण त्यांच्यावर शिवराजची ताकद आणि डावपेच भारी पडले. त्यानं सेमीफायनलमध्ये हरियाणाच्या पैलवानाला 10-0 हरवलं तर फायनलमध्ये पुन्हा एकदा हरियाणाच्याच मोहितचा 3-1 पराभव केला आणि पुढे जाऊन कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. मारुती मानेंचा वारसा पुढे चालवला. नॅशनल्समध्ये गोल्ड जिंकला असलं तरी महाराष्ट्र केसरीची सन्मानाची गदा मात्र त्याला हुलकावणी देत होती. 2017च्या महाराष्ट्र केसरीमध्ये त्याला अभिजित कटके विरुद्ध सलामीच्या लढतीतच दुखापत झाली आणि बाहेर पडावं लागलं. त्यानंतर 2022 मध्येही त्याच्याकडून जोरदार अपेक्षा होत्या. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. दुखापतींसोबतच शिवराजला आणखी एका गोष्टीचा फटका बसला, ते म्हणजे लॉकडाऊन. शिवराजचा खुराक, उपचार या सगळ्याच गोष्टी त्याच्या कमाईवर अवलंबून होत्या आणि त्याच्या कमाईचा मुख्य स्रोत होता तो म्हणजे कुस्ती दंगली, गावोगावी होणाऱ्या जत्रा. मात्र लॉकडाऊनमध्ये हे सगळं ठप्प झालं. कमाईच्या पुढे मोठं प्रश्नचिन्ह होतं. पण शिवराजनं हार मानली नाही. तो नव्या दमानं मैदानात उतरला आणि 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यानं गदा उंचावली. त्यानंतर पुढच्या महाराष्ट्र केसरीला त्याला सिकंदर शेखनं मिनिटाच्या आत आसमान दाखवलं आणि पराभवाचा धक्का दिला. पण या स्पर्धेनंतर 15 दिवसांच्या आत पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली, ज्यात शिवराजनं हर्षवर्धन सदगीरला हरवून विजय मिळवला. शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी झाला. यंदाच्या स्पर्धेत त्याची किताबाची लढाई हुकली असली तरी मागच्या 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये 2दा गदा, 3दा किताबाची लढत आणि 4ही वेळेस मॅटवरची फायनल. यावरून शिवराज राक्षेचा दबदबा दिसून येतो. मग त्या हरियाणामधल्या कुस्त्या असोत किंवा महाराष्ट्र केसरी. आता बोलूयात महेंद्र गायकवाड बद्दल. महेंद्रनं या स्पर्धेत खतरनाक कामगिरी केली. माती विभागात त्यानं अत्यंत ताकदीनं कुस्त्या केल्या, मग फायनल गाठली. पण फायनलमध्ये पंचांचा निर्णय न पटल्यामुळं महेंद्रनं कुस्ती सोडली.
महेंद्रचं नाव तसं बऱ्याच वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात गाजतंय, पण त्याच्या नावाची चर्चा झाली होती ती सिकंदर शेखचा पराभव केल्यानंतर. महेंद्र मूळचा सोलापूरच्या शिरसी गावचा. त्याचे वडील बाबासाहेब गायकवाड, आजोबा, चुलते सगळेच पैलवान, त्यातही आजोबांचा पैलवान म्हणून दरारा. या शेतकरी कुटुंबाची कुस्तीची परंपरा महेंद्रनं पुढे सुरू ठेवली. काकांच्या मार्गदर्शनाखाली त्याची पावलं लाल मातीच्या आखाड्यात पडत होती, पण त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यानं मॅट गाजवावं. त्यामुळं महेंद्र मॅट आणि माती दोन्हीकडे खेळला. आपल्या कुस्तीसाठी महेंद्रनं सोलापूरहून पुणे गाठलं. पुण्यात अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात तो दाखल झाला. पण इथं आला ट्विस्ट. घरापासून लांब राहणं 16 वर्षांच्या महेंद्रला कठीण गेलं. गड्यानं तालमीतून पळून जायचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या वडिलांचा निर्धार पक्का होता. शेतीतली कामं बाजूला ठेवून ते पुण्यात आले. महेंद्रच्या सोबत राहिले, त्याला विश्वास मिळवून दिला. एका बाजूला महेंद्रचे वडील होते आणि दुसऱ्या बाजूला त्याची वस्ताद मंडळी. वस्ताद काका पवारांनी महेंद्रमध्ये काय खास आहे हे अचूक हेरलं. पोरगं जरा तब्येतीत होतं, त्यामुळं त्याचं वजन घटवण्यापासून स्टॅमिना वाढवण्यापर्यंत प्रत्येक छोट्या गोष्टीवर वस्तादांनी बारीक लक्ष ठेवलं. आणि बघता बघता महेंद्रनं वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये आपलं नाव गाजवलं. आपल्या वडिलांचं इंटरनॅशनल मेडल आणायचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्या घरचे पोरानं महाराष्ट्र केसरी बनावं हे स्वप्न बघत होते, तेव्हा महेंद्र ऑलिम्पिक्सचं ध्येय ठेवून खेळत होता. सिकंदर विरुद्ध झालेल्या कुस्तीत महेंद्रच्या विजयात टेक्निकल चुका असल्याचे आरोप झाले. या गोष्टीचा बराच गदारोळ सुद्धा झाला. त्यावेळी त्याची किताबाची लढत त्याच्याच तालमीतला मित्र शिवराज राक्षसोबत झाली होती, पण तेव्हा शिवराज भारी पडला. महेंद्र उपमहाराष्ट्र केसरी ठरला. त्यानंतरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्येही त्यानं आपली जादू दाखवली, पण मुख्य यश त्याला हुलकावणी देत होतं. 2024 मध्ये सेना केसरी स्पर्धा पार पडली. त्यावेळी फॉर्मात असलेल्या महेंद्रची पृथ्वीराज मोहोळ सोबत फायनलची कुस्ती झाली. महेंद्रनं ती कुस्ती जिंकली आणि तो सेना केसरी ठरला. आता तोच पृथ्वीराज महाराष्ट्र केसरीच्या किताबाच्या लढतीत त्याच्या समोर होता, पण यावेळी महेंद्रकडून विजय निसटला. त्यात महेंद्रनं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. पृथ्वीराजनं जेव्हा त्याला सर्कलच्या बाहेर ढकललं तेव्हा पृथ्वीराजला 1 पॉइंट देण्यात आला. यावर महेंद्रनं आक्षेप घेतला. पंचांनी त्याला पॉइंट का देण्यात आला आहे याबद्दल सांगितलं, पण यातला वाद वाढला आणि निर्णयावर आक्षेप घेत महेंद्रनं कुस्ती सोडली. त्यामुळं पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी घोषित करण्यात आलं. शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर धरत त्यांना लाथ मारली, तर महेंद्रनं कुस्तीमधला वेळ बाकी असताना सुद्धा निर्णयावर आक्षेप घेत कुस्तीत सोडली. या सगळ्यामुळे राडा झाल्यानंतर कुस्तीगीर संघानं शिवराज आणि महेंद्र यांच्यावर 3 वर्षांची बंदी घातली. महाराष्ट्राचे 2 उमदे पैलवान, ज्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धा गाजवल्या, ज्यांनी मातब्बर पैलवानांना घाम फोडला, तेच पैलवान आता वादाच्या भोवऱ्यात, निकालाच्या संभ्रमात आणि राड्यात अडकले आहेत. त्यांच्या ताकदीची, डावपेचांची आणि भविष्याची जितकी चर्चा नाहीये तितकी चर्चा वादांचीच आहे. या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.